गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। ज्या उत्सवाची आपण एकदम आतुरतेने वाट पाहतो ना, तो उत्सव आहे ना एकदम असा पटकन निघून जातो, म्हणजे कधी जातो तो समजत पण नाही। आज आहे अनंत चतुर्दशी, म्हणजे आपल्या लाडक्या गणपतीचा निरोपाचा दिवस। आता आपण आहोत मुंबईतील लालबागमध्ये आणि वाजले आहेत सकाळचे 7:30। आजचा दिवस आपण पूर्ण बाहेर असणार आहे, म्हणजे सर्व गणपती आहेत ते आपण कव्हर करणार आहेत। पण असं आहे की एवढा मोठा दिवस असतो, एवढा मोठा उत्सव असतो ना, की ही व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये आपण सर्व दाखवत आहे। त्याच्यामुळे टप्प्याटप्प्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओ येत राहतील। गणेशोत्सव एकदम सुरळीमध्ये पार पडला आणि हा गणेशोत्सव पार पडण्यामागे सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे पोलीस, सफाई कर्मचारी आणि वाहतूक सेवा या तिघांशिवाय कुठलाही उत्सव हा पार पाडू शकत नाही। त्यांनी म्हणजे ते आपली कामं करतच असतात, पण या उत्सवाच्या काळामध्ये त्यांच्यावरती जास्त भार असतो आणि त्याच्यामध्ये ते सर्व पार पाडत असतात। तर आता आपण पहिला आलो आहोत, तिथे मागे बघू शकतो आपण मुंबईच्या राजाजवळ, म्हणजेच गणेश गल्लीजवळ। सर्वात पहिला मुंबईमधून हा गणेश गल्लीचाच गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो आणि तिथेच आपण आलो। आता गणपतीची आरती वगैरे आहे आणि आजचा दिवस आहे ना भाई, मी म्हणजे माझा सर्वात आवडता दिवस म्हणजे गणेशोत्सवच मला आवडतो। त्याच्यामुळे आज विसर्जनाची सर्व गर्दी, जल्लोष, उत्साह हा तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसायलाच सुरू होणार आहे। आता इथे गणपतीची उत्तर पूजा सुरू झालेली आहे। आता आपण तिथे दर्शन घेऊया आणि आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बोला पुन्हा एकदा पुढच्या वर्षी तरी बघा, आता इथे मुंबईच्या राजाची उत्तर पूजा चालू आहे आणि सर्व गणपतीचे सर्व भक्त या ठिकाणी आरतीसाठी जमा झालेले आहेत। तर आता इथे आपण ऐकू शकतो मुंबईच्या राजाच्या आरतीला सुरुवात झालेली आहे। मुंबईचा राजा असं नाही की सर्व टाइम टू टाइम सर्व करतात, म्हणजे दिलेली वेळ असते, म्हणजे एवढ्या वाजता निघणार, एवढ्या वाजता पुष्पवृष्टी होणार, सगळ्या गोष्टी। आजचा दिवस बघायला गेल्यानंतर तो आनंदाचा पण आहे आणि दुःखाचा पण आहे। आनंदाचा यासाठी की आज खूप म्हणजे जल्लोष, उत्साह आणि सेलिब्रेशन असणार आहे सगळं, आणि दुःखाचं यासाठी की आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहे। आता आपण जात आहोत गणेश गल्लीच्या बॅक साईडला, ज्या ठिकाणी गणपती बाहेर येतो। Yeah!
चला आता आपण या गणेश गल्लीच्या गणपतीच्या इकडून निघालेलो आहे आणि बाहेर तर रस्त्यावर पडतोय. समोरून तेजुका मिशनचा गणपती निघालेला आहे. हे बघा, कैवारी पर्यावरणाचा आणि राजा तेजुकायाचा गणपती बाप्पा. आता वाजले आहेत 9 आणि आतापर्यंत आपण गणेश गल्लीचा आणि तेजुका मिशनचा गणपती बघितलेला, तो विसर्जनासाठी निघालेला आहे. आता आपली स्वारी चाललेली आहे लालबागच्या राजाच्या दिशेने. बघूया तिकडे कसं काय आहे ते. आणि अजून सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातला अनंत चतुर्दशी हा खूप मोठा सण आहे, खूप मोठा सण. पण प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकाला सुट्टी नसते त्या दिवशी. म्हणजे कशी दिसते, शासकीय सुट्टी असते, प्रायव्हेटवाल्यांना सुट्टी नसते. शेवटी सण हे प्रत्येकाचे असतात. सण साजरा पण प्रत्येकजण करतो. अनंत चतुर्थीसाठी प्रायव्हेटवाले कशी घालजीत करून मिळते आणि ज्यांना जायला लागते त्यांचं मन नमत नाही. त्याच्यामुळे जर सुट्टी प्रत्येकाला जाहीर झाली ना तर त्या उत्सवाला अजून मजा येईल. तरी बघा, पोलीस यंत्रणा पूर्ण इथे आता सज्ज होते. कारण की हा जो आता आपल्याला रिकामी रस्ता दिसतोय ना, तो जेव्हा लालबागचा राजा बाहेर येतो ना, इथे उभं राहायला पण जागा नसते. त्याच्यामुळे सगळ्या यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत आणि लालबागचा राजा निघायला अजून जवळपास 3-3.5 तास आहेत. इथे मुंबईच्या राजातर्फे बघा, इथे सगळे वेशभूषा वगैरे करून पण आलेले आहेत. आणि ही ताई या ठिकाणी मुंबईच्या राजातर्फे हा मेसेज घेऊन आहे. मस्त मेसेज आहे. पुढील भेट 27 ऑगस्ट 2024-25. आतुरता नक्कीच असेल. गणपती बाप्पा. अशा प्रकारे इथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी इथे सर्व भक्तांना नाश्ता पाणी वगैरे काही नाही काय सर्व वाटप असते. वेगवेगळी मंडळं, वेगवेगळे सगळे बिल्डिंगवाले वगैरे या ठिकाणी असे करत असतात आणि हे जागोजागी असते. आपण पोहोचलो आहोत श्रॉफ बिल्डिंग जवळ. ही श्रॉफ बिल्डिंग आहे. या ठिकाणी प्रत्येक जो इथून येणारा जो गणपती असतो ना या सिग्नलवरना, त्या गणपतीला इथे पुष्पवृष्टी होते. आणि ही पुष्पवृष्टी 1970 पासून या ठिकाणी चालत आलेली आहे. अरे थँक्यू. इथे आपले सबस्क्रायबर दादा भेटले. नाव का तुमचं? विनोद दादा. इथे राहायला कुठे? इकडे गोरेगाव. अच्छा, गोरेगाव. काय विसर्जनासाठी आला का? आरामात, काळजी घ्या, गर्दी असते खूप. चला बाय. तर इथे आता आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीजवळ आता पोहोचलेलो आहे. कसं आहे की चिंचपोकळीचा चिंतामणी हा विसर्जनासाठी लेट निघतो. त्याच्यामुळे जेव्हा तो निघेल तेव्हा आपण इथे लालबागमध्ये नसणार आहे, म्हणजे बाहेर शूटसाठी जाणार, म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. म्हणून म्हटलं की इथे चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती आणि रंगारी बदलचाळ हे आपण आधी दर्शन घेऊन घेऊया. त्याच्यानंतर आपण ज्याच्या लालबागच्या राजाचे जेव्हा बाहेर येतो ना, काही वांदे असणार आहेत. आणि सकाळपासून 6 वाजल्यापासून लोक त्या ठिकाणी गर्दी करून आहेत. आणि जेव्हा आता जवळपास 10 वगैरे वाजलेले आहेत, पण जेव्हा तो 12:30-1च्या दरम्यान बाहेर येईल ना, भाई तो क्षण आहे ना बघण्यासारखा असतो. गर्दी खूप असते पण नक्कीच त्याची आतुरता पण असते. तर आता आपण या चिंचपोकळीच्या मंडपाजवळ पोहोचलेलो आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी हा आगमनासाठी सज्ज झालेला आहे. खूप सुंदर रूप वाटते, खूप सुंदर. आणि गणपती आहे ना, तो म्हणजे आरती अभंग वगैरे करत या ठिकाणून विसर्जनाला निघतो. ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, कामनासुला गोविंदाय नमः, ओम केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, कामनासुला गोविंदाय नमः, ओम केशवाय नमः.
नमः माधवाय नमः कमळासुर गोविंदाय नमः कृपाशीर्वाद देव या सर्वांच्या काही मनोकामना तर असतील. चला आता आपण आलो आहोत काळा चौकीच्या महागणपतीच्या विसर्जन सोहळ्याजवळ. काळा चौकीचा महागणपती आहे तो या छोट्याशा चाळीतून आगमनाला आतमध्ये येतो आणि विसर्जनाला बाहेर जातो आणि हे खरंच बघण्यासारखं असते. आता इथे या ठिकाणी पूजा चालू आहे आणि गणपती थोड्या वेळामध्ये बाहेर येईल. नोकरी धंदा असेल तर त्याला कामधंद्याचा मार्ग दाखव. या सर्वांच्या काही घरामध्ये काही विवाह कार्य अटलेले असतात ते लवकरात लवकर तुझ्या कृपाशीर्वादाने लवकरात लवकर विवाह कार्य मंगल कार्य. तर इथे काळा चौकीच्या महागणपतीची उत्तर पूजा चालू आहे. गणपती आता बाहेर येईल. इथे आता आम्हाला भूक लागली, सकाळी आलो आहे आणि आम्ही इथे आता वडापाव खातोय. नियोजन करून घ्या. तर चला वडापाव खायला या. रोशन पंचायत आता आपण पोहोचलो आहोत रंगारी बदक चाळ जवळ. या ठिकाणी यावर्षी अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे. इथे बघा बैल वगैरे आलेले आहे कारण की हा गणपती आहे ना तो बैलगाडीमधून निघतोय आणि आता गणपतीची निघायची तयारी चालू आहे. इथे आपण बघू शकतो रंगारी बदकचा लंबोदर इथे विसर्जनासाठी मंडपातून बाहेर आलेला आहे आणि खूप सुंदर मूर्ती वाटते आहे यावर्षी, खूप सुंदर. आणि मेसेज पण मस्त तिकडे दिलेला आहे, निश्चिंत राहा लंबोदर आहे. आणि रंगारी बदक चाळचा गणपती या ठिकाणीवरून निघालेला आहे विसर्जनाच्या दिवशी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. खूप सुंदर वाटतंय या मंडपामधून गणपती बाहेर येतो ना.
आणि इथे आपला सबस्क्रायबर मित्र आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये भेटला होता, हर्ष नागोटणेकर यांनी मूर्ती साकारलेली आहे काळा चौकीच्या महागणपतीची सुंदर मूर्ती. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. चल बाय. चला नमस्कार नमस्कार. तर आता आपण काळा चौकीच्या महागणपतीच्या इकडून निघालेलो आहे. काळा चौकीचा महागणपती बाहेर येताना आणि आतमध्ये जाताना त्या ठिकाणी खूप गर्दी असते आणि तो क्षण आहे ना खरंच बघण्यासारखा असतो. आता मी सोशल मीडियावरती बघितलं लालबागच्या राजाची अपडेट घेण्यासाठी, तर तिकडे एवढी गर्दी आहे ना बाहेर की आत घुसायचे पण वांदे, पण काही करून आपल्याला आतमध्ये जायचंच आहे. आणि या ठिकाणी इथे शॉप बिल्डिंगच्या पुष्पवृष्टी जवळून परेलचा राजा पुढे आलेला आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे. वाव, एक नंबर यार. तुमच्या मोबाईल नंबरची चिठ्ठी टाका, जेणेकरून कधी हरवल्यास त्या नंबरवर संपर्क करता येईल. आपल्या जवळच्या मौल्यवान वस्तूंची स्वतः काळजी घ्या. आलेला आहे तो प्रगतीचा गणपती, माटुंगा प्रगती किंग सर्कल जवळील. खूप सुंदर वाटतोय, एका पायावरती आहे गणपती. आम्ही आपले हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि इथे बघू शकतो आपण लागोपाठ सर्व गणपती दिसत आहेत. चला मित्रांनो, आता अनंत चतुर्दशीची म्हणजे गणपती विसर्जनची पहिली व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतो आहे. याच्यानंतर आपली दुसरी व्हिडिओ येणार ती म्हणजे लालबागच्या राजाची विसर्जन सोहळ्याची. या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण गणेश गल्लीजवळ आलो होतो सकाळी 7 वाजता. त्याच्यानंतर एरियामधले लालबाग, परळ, काळा चौकी, चिंचपोकळीमधले अनेक गणपती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. काळा चौकीचा महागणपती हा बाहेर येताना फुटेज आपल्याला भेटली आणि ते बघण्यासाठी खूप त्या ठिकाणी गर्दी असते, तुम्ही ते नक्की बघा. आता याच्यानंतरची व्हिडिओ म्हणजे लालबागच्या राजाच्याकडे जाताना एक चांगलं झालं होतं की मी नशीब म्हणजे काय मला सुचलं माहिती नाही की धनसेला म्हटलं होतं की तू गणेश गल्लीच्याकडे थांब म्हणून, आणि बरं झालं. खूप चेंगराचेंगरी होती, चक्कर बिकर, मला स्वतःला श्वास घ्यायला येत नव्हतं, एवढी समोरच्याची छातीवरती पाठबीट सगळी आपटत होती. कसा बसा त्या ठिकाणी बाहेर आलो. पण तुम्हाला सगळ्यांनी एक विनंती आहे, तुम्ही लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला एक्झिट पॉईंटला कोणीही येऊ नका. जर तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर लालबागपासून गिरगावपर्यंत तुम्हाला कुठेही गणपती तुम्ही त्याचं आरामात दर्शन घेऊ शकता. याच्यानंतर आपण जाणार आहोत गिरगाव चौपाटीला, आपण जे दरवर्षी जातो आणि त्याची पण व्हिडिओ तुम्हाला येईल. आज सकाळपासून रात्रीपर्यंत आपण बाहेर आहे, टप्प्याटप्प्याने व्हिडिओ तुम्हाला गणेश विसर्जनला येत असतील. ह्याचा एवढंच उद्देश आहे की तुम्ही सर्वांनी घर बसले याचं दर्शन घ्या. हा व्लॉग इथेच थांबतो. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवर तुम्ही नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा.